लहानपणी आजी नेहमी म्हणायची, रिकामा वेळ वायाला घालवू नकोस. पण हे का म्हणायची आणि याचं खरं कारण काय आहे हे समजण्यासाठी मला मोठंच व्हावं लागलं. हे वाक्य केवळ बोलण्यासाठी नाही, तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. आपण अनेकदा आपल्या कुटुंबाची काळजी घेताना स्वतःला विसरून जातो. घरकाम, मुले आणि जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर मिळणारा थोडासा वेळ आपण अनेकदा गप्पा मारण्यात, टीव्ही पाहण्यात किंवा सोशल मीडियावर वाया घालवतो. पण लक्षात ठेवा, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. रिकामी वेळ किंवा फ्री टाईम हा वाया जाण्यासाठी नसून तो विकसित करण्यासाठी आहे. स्वतःला पुढे नेण्यासाठी वापरायचा असतो. आपण रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो? तर स्वतःच्या आवडीनिवडी जोपासून. हो, कुणाला गाण्याची आवड असेल, कुणाला लिहिण्याची, तर कुणाला चित्रकलेची. या वेळेत आपण आपली आवड जोपासू शकतो. अजून जर काही बघायचं असेल तर नवीन कौशल्य शिकू शकतो. आजकाल मोबाईलवरच मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. पाककला असो, शिलाई असो, संगणक असो किंवा एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर रिकाम्या वेळेत, आपल्या या फावल्या वेळेत आपण शिकू शकतो. त्याचप्रमाणे आरोग्यावर लक्ष देऊ शकतो. योगा, व्यायाम किंवा मोकळ्या हवेत चालण्यासाठीचा वेळ नाहीये. आपण व्यायाम करण्यासाठी ही सबब सांगतो, वेळ नाहीये. पण मोकळ्या वेळेत आपण आरोग्यावर लक्ष देऊ शकतो. आणि म्हटलेलंच आहे, तुम्ही स्वस्थ तर घर स्वस्थ. यानंतर आर्थिक स्वावलंबन. छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. पापड, लोणचे किंवा हस्तकला यातून आपण स्वावलंबी होऊ शकतो. रिकाम्या वेळेचा वापर आपण वाचन करण्यासाठीही करू शकतो. पुस्तक वाचा, त्यामुळे ज्ञानात भर पडेल आणि मन शांत होईल. सारांश काय? तर आपली ओळख फक्त घर सांभाळणारी अशी नाही, तर घर सांभाळून जग सांभाळणारी अशी असली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग मात्र आपण योग्य प्रकारे केला पाहिजे. आणि तो केला तरच आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. म्हणूनच आजपासून शपथ घेऊया, वेळ वाया घालवणार नाही, तर वेळेचा चांगला असा सदुपयोग करणार. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. जो या क्षणांचा आदर करतो, आदर करायला शिकतो आणि त्याचा योग्य वापर करतो, तो माणूस आयुष्यात जे हवे ते कमवू शकतो. मात्र जी व्यक्ती या वेळेला महत्त्व देत नाही, अशा व्यक्तीचे सदैव नुकसानच होते. जी गोष्ट ज्या वेळेला केली पाहिजे तेव्हा केली नाही तर वेळ निघून गेलेली असते आणि आपण मात्र तिथेच अडकलो जातो. अनेक थोर माणसे म्हणून गेली आहेत, वेळ ही कुणासाठीच थांबत नाही. कटू असले तरी हेच सत्य आहे. माणूस वेळेचा गुलाम आहे. जो वेळेला मान देतो तोच आयुष्यात मान मिळवतो. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाच्या जन्माबरोबरच त्याची वेळ सुरू होते. आजवर इतिहास साक्षी आहे की योग्य वेळी जर निर्णय घेतले गेले नाहीत तर त्यांचे परिणाम हे भयंकर असू शकतात. आपण जन्माला येतो, त्यानंतर आपले आणि वेळेचे नातेच जुळून जाते. या वेळेबरोबरच आपण लहानाचे मोठे होत जातो. लहानपणी शाळेमध्ये जात असताना शाळेत वेळेवर पोहोचले नाही तर शिक्षकांच्या हातून छडी बसते. आपल्याला सर्वप्रथम येथेच वेळेचे महत्त्व समजले तर पुढे जाऊन आपण कधीच वेळ चुकवत नाही. शाळेत वेळेवर जाणे, वेळेवर दिलेला अभ्यास पूर्ण करणे हे जर आपण नित्य नियमाने पाळले तर आपले जगणे सुसह्य होऊन जाते. अन्यथा प्रत्येक गोष्ट ही घाई गडबडीत करण्यात येते आणि त्यातून बऱ्याचदा गोष्टी चुकतात आणि त्याची नुकसान भरपाई आपल्याला भोगावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण वेळेवर प्रत्येक तासाला उपलब्ध राहिलो नाही तर त्यात आपलेच नुकसान होऊन जाते. वेळेचे महत्त्व समजावून घेण्यासाठी एक फार जुनी वाक्य उपलब्ध आहेत. जर 1 सेकंदाचे महत्त्व समजावून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीला विचारा जो व्यक्ती ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फक्त 1 सेकंदाच्या फरकामुळे सुवर्ण पदकाला मुकलेला असतो. 1 मिनिटाचे महत्त्व विचारायचे असेल तर रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला विचारा की त्याच्या 1 मिनिटाच्या उशिरामुळे एखाद्या रुग्णाला किती धोका पोहोचू शकतो. म्हणूनच वेळेचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो तेव्हा कितीतरी विद्यार्थी हे रात्रीचा दिवस करून मेहनत घेत असतात. अशा वेळी ते स्वतःलाच वेळेबरोबर शस्त्र बनून लढाई करत असतात असे म्हणायला हरकत नाही. जो व्यक्ती वेळेचे योग्य नियोजन करायला शिकतो तो आयुष्यातील लढाई जिंकतोच. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा वेळ देतो तेव्हा आपण देखील त्याचा वेळ घेतलेला असतो. अशा वेळी दिलेली वेळ सांभाळणं ही आपली जबाबदारी असते. एखाद्या व्यक्तीच्या
वेळेचा खोळंबा आपल्यामुळे होणार नाही याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व आपल्याला एखाद्या मुलाखतीच्या वेळी देखील समजू शकते. जेव्हा आपल्याकडे खूप कमी वेळ असतो आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे असते की आपण ज्या पदासाठी मुलाखत देण्यासाठी आलो आहोत त्याकरता आपण योग्य उमेदवार आहोत. कमीत कमी वेळेमध्ये आपली सिद्धता सादर करणे म्हणजे हे वेळेसमोर परीक्षा देण्यासारखेच असते. जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये दूध गॅसवर ठेवतो तेव्हा त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर ते उतू जाऊ शकते. त्याप्रमाणेच जर एकदा वेळ निघून गेली तर ती देखील परत माघारी येत नाही. वेळ हे दुधारी अस्त्र आहे, हे दुधारी शस्त्र आहे. तिचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर ती आपल्या बाजूने लढते, मात्र जर तिचा अनादर केला तर ती आपलाच घात करते. हे आपण कायम लक्षात ठेवून वागले पाहिजे. जेव्हा एखादे लहान मूल असते तेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आईवडिलांच्या वेळेची. जर आपण त्याला ती वेळ देऊ शकलो नाही तर पुढे जाऊन पश्चाताप करण्याला काहीच अर्थ उरत नाही, कारण तोवर वेळ निघून गेलेली असते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा जर आपण वेळेवर डॉक्टरांकडे गेलो नाही तर पुढे होणाऱ्या गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच वेळेत उपचार घेणे हे कधीही रास्तच मानले जाते. आपल्या काल्पनिक विश्वामध्ये कितीतरी लोकांनी वेळेत मागे जाऊन आपल्या चुका दुरुस्त करता येतील यासाठी काही टाईम मशीन ही संज्ञा वापरात आणली. आजवर टाईम मशीन या विषयावर अनेक चित्रपट देखील निघाले, मात्र बहुतांश चित्रपटामध्ये सर्वात शेवटी टाईम मशीन वापरूनही आपण गेलेली वेळ कधीच बदलू शकत नाही हेच दाखवण्यात आलेले आहे. म्हणूनच जी वेळ आपल्या हातात आहे ती योग्य मार्गाने वापरली तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ कधीच येणार नाही. शेवटी काय हो, माणसाने कायम वर्तमान काळामध्ये जगले पाहिजे. भूतकाळात जे झाले ते विसरून मात्र त्यातून धडा घेऊन माणसाने पुढे गेले पाहिजे. भविष्यकाळात काय होईल याचा विचार करत जर माणूस बसला तर त्याच्या हातात असलेली वेळही निघून जाते आणि त्याला ते समजतही नाही. माणसाने कायम वर्तमानात जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. जर आपण वेळीच ही गोष्ट शिकलो तर आपले जगणे सुसह्य असे होते. आणि त्यामुळेच जर वेळेचे महत्त्व जाणायचे असेल तर अगदी थोडक्यात गेलेली वेळ कधीच परत येत नाही. ही वेळ जरी गेली असली तरी प्रत्येक गेलेल्या वेळेतून माणसाने धडा शिकला पाहिजे आणि जुन्या चुका सुधारायला पाहिजे. माणसाच्या आयुष्यात लाभलेले सर्वात मोठे वरदान म्हणजे वेळ. आपण जर वेळेचे योग्य नियोजन केले तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. पैसे परत मिळू शकतात, लोक परत मिळू शकतात, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. आणि ज्या अर्थी तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय त्या अर्थी नक्कीच तुमचा आजचा दिवस वाया गेलेला नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्या वाइब्स या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला छोटा डिसिजन आयुष्य बदलू शकतो. स्टे ट्यून विथ विद्या वाइब्स. थँक यू.